मिळालेला मानवी देह जनसेवेला अर्पण करून त्यांनी निस्वार्थ सेवेला सुरुवात केली. विचारांची घाण बाजूला सारून प्लास्टिकचा कचरा गोळा केला. कोणी उपाशी झोपू नये म्हणून अन्नकुटीर सेवा केली. बालक आश्रम आणि वृद्धाश्रमाच्या मदतीसाठी नेहमीच पुढे असणाऱ्या समाजसेविका विद्या बारसकर यांचं स्वागत आहे. मी जेव्हा तिथे गेले तेव्हा मला माझ्या पद्धतीने महाराजांनी मला अनुभव देऊन, मला प्रचिती देऊन मला सांगितलं की मला काय करायचंय. किती वाऱ्या करतो, किती वेळा अक्कलकोटला जातो हे नाही महत्वाचं दादा. असं पुलासारखं अलगत मला गावात नेलं. महाराजांनी माझ्या आयुष्याचं सोनच केलंय. हा स्विफ्टवाल्याने एवढ्या जोरात ब्रेक मारला की ती म्हणजे मी या साईडला होते, माझ्याकडे बॅग होती, बॅग मध्ये मूर्ती होती, ती मूर्ती मी माझ्या छातीशी हृदयाशी पकडलेली आणि फक्त महाराजांना स्वामी म्हणून जोरात हाक. नमस्कार, मी विकास पाटील. स्वामी तूच सखारे ह्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आपल्या सोबत आहेत विद्या बारसकर. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. जय शंकर. मला सांगा, सामाजिक कार्य करण्याचा विचार आपल्या मनात कसा आला? समाजकार्य हे मुळात माझ्यामध्ये लहानपणापासूनच आहे. कारण का आई वडिलांना बघूनच बोलतो ना, लहान मुलं शिकतात आणि जसं त्यांचं आयुष्य पुढे पुढे सरतं, तर प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक पडावावर जसे त्यांना अनुभव येतात, लोकांचे असून देत किंवा ते ज्या क्षेत्रात आहेत त्याचे असून देत, त्याच्याने आपण खूप शिकतो, आपण घडतो. पण ही जी गोष्ट आहे ना, समाजकार्य, हे आहे ना आपल्या मुळात आतमध्येच असतं. फक्त एकच आयुष्यात टर्निंग पॉइंट असा येतो ना, त्याच्याने त्याला ते हायलाइट होतं, जास्त लोकांपर्यंत ते पोहोचतं. माझ्यात हे लहानपणापासून होतं. मी माझ्या आई वडिलांना पाहते की सेल्फलेस कशाला म्हणतात, कोणाला म्हणतात, हे मी माझ्या आई वडिलांना उदाहरण देऊ शकते. कारण का लहानपणापासूनच त्यांनी स्वतःला बाजूला सरून कायम दुसऱ्यांसाठी पुढाकार घेऊन ते केले आणि मी ते माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. आणि मीही त्यांच्याच पावलांवर पाऊल देऊन पुढे लहानपणापासूनच बिल्डिंग मध्ये, सोसायटीज मध्ये, कॉलनीमध्ये पुढाकार घेतला, मदत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आपल्या हातात काही नसतं, कारण का आपण लहान असतो. हळूहळू हळूहळू जसं माझं करिअर वाईज मी शाळेतनं कॉलेजमधून मग ऑफिसमध्ये सगळीकडे हे मी माझ्या सोबतच घेऊन चालत होते. आणि नंतर मला बऱ्याच वेळानंतर कळलं की माझे आजोबा देखील एक सामाजिक कार्यकर्ता होते आणि हे सगळं तिथूनच आलंय माझ्याकडे. हे त्यांची बोलतो ना की आपण पूर्वजांची जी पूर्व पुण्याई असते ती कुठेतरी आपल्या पदरात येतेच आणि तसंच सुरुवात झाली. तर मी लहानपणापासूनच करायचे. सोसायटीज मध्ये क्लीनअप ड्राईव्ह करा, कॉलेजेस मध्ये स्कूल्स बसे, त्यांच्याकडनं काही कॅम्प्स असतात, बीच क्लीनअप असतात, हे मी लहानपणापासूनच करायची. आणि मग ऑफिस नंतर मी स्वतःच एक पेज ओपन केलं होतं आणि त्या पेजच्या माध्यमातून मी 40,000 किलो प्लास्टिक हे मी 2 व्हीलरवर सुरुवात केली. आपण म्हणतो ना की कुठलंही समाजकार्य करताना आपल्याला कारण, अरे ह्याने सुरू केलं, अरे बीएमसीने परमिशन दिली तर मी करेन, ह्या कारणांची खरं तर गरज नसते. आपल्याला जेव्हा काही करायचं असतं तर मनात आलं की ते करून टाकायचं. आणि तेव्हापासूनच मी ठरवलेलं की ज्या परिसरामध्ये आपण राहतो त्या परिसराची जर आपण काळजी घेऊ नाही शकलो तर मग काय उपयोग आहे. मग 40,000 किलो प्लास्टिक मी एकटीने कोणाची मदत न घेता स्कूटरवर घरोघरी जाऊन, बिल्डिंग मध्ये जाऊन, सोसायटीज मध्ये जाऊन, गणपती पंडाल्स मधून मी सुरू केलं. 13 गणपती पंडाल्स पासून मी सुरुवात केली. आपल्या सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ असतात ना, तिथून. आणि मग तिथून माझा सामाजिक कार्यकर्ता हे जे टॅगलाईन असतं त्याच्या पलीकडे आपली जबाबदारी असते, समाजाला आपलं देणं लागतं. ते मला तिथून आलं. मग तिथून मी जे करत गेले, मी कधीच पाठीवळून नाही पाहिलं. तोची एक समर्थ असं सोशल मीडियावरती नाव आहे, ते नाव कसं सुचलं? तर तोची एक समर्थाचा जो प्रवास आहे हा महाराजांनीच कसा माझ्याकडनं करून घेतला, ही एक बोलतो ना माझी आयुष्याचं एक वेगळंच महाराजांनी मोल्ड केलंय मला. सुरुवात अशी झाली की मी सहज एक रूम मध्ये बसले होते आणि जस्ट आपण असं रॅन्डम विचारलं की आता पुढे काय करायचं.
तर अचानक मला असं सुचलं की आपल्याकडे प्लॅटफॉर्म आहे. जसं मी तुम्हाला म्हणाले की मी एक पेज ओपन केलेला आणि बीन अ दादरकर, मी दादरकर असल्यामुळे दादर अ, म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये कला, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक, अ, आध्यात्मिक या सगळ्या घडामोडींचा केंद्रबिंदू म्हणजे दादर आहे. आणि तिथून बॉर्न अँड ब्रॉट अप तिथून असल्यामुळे, जन्म तिकडचा असल्यामुळे ते बोलतो ना ऍक्टिव्ह असल्याचं, एक दादरकर बोलतो ना की तसं होतं माझ्यामध्ये. आणि मी तो पेज सुरू केला. त्या पेजवर मी बरेचशा ठिकठिकाण दादरमधले जुने स्थान वगैरे सगळे कव्हर करायला लागले. आणि तेव्हा ना माझ्या प्लॅटफॉर्मवर बरेच लोक कनेक्टेड होते माझ्याशी, कम्युनिटी होती माझी एक. तर तेव्हा माझं असं होतं की मला आतून एक हाक आली की नाही, तू सगळ्या क्षेत्रात काम केलंस पण अध्यात्म इथे तू टच नाही केलंस. हे 2023 ची गोष्ट आहे, 22-23च्या मध्ये. आणि अचानक मला असं आलं की नाही, तू आता स्वामी समर्थांचं हळूहळू सुरू कर. टेम्पल्स केलेस तू, बरेचसे मंदिर मी कव्हर केले. तर त्याच्यामध्ये मठ काय असतं, मंदिर काय असतं, मेजरली बऱ्याचशा लोकांना हे माहिती नसतं. मठ आणि मंदिर मधला फरक तो मी सांगेनच नंतर. पण मला असं आतून यावं लागलं की तेव्हा एक फोटो फ्रेम होती महाराजांची माझ्या घरी. तर त्याला बघत बघत मी त्यांच्याशी संवाद कधी आयुष्यात नाही केलाय मी, पण त्यांच्याशी बघत बघतच मला ते आतूनच उत्तरं येत होती. म्हणजे आपल्या आतमध्येच सगळं दडलेलं असतं. फक्त एक बोलतो ना की त्यांनी जेव्हा ते जेव्हा आपल्याला ठरवतात की चल आता तुला सुरू करायचं, तेव्हाच ते आपल्याकडनं घडतं. तर तसंच काही झालं आणि बसल्या बसल्या विचार आला की स्वामी समर्थांबद्दल काहीतरी करावं लागेल. कारण का मला 2018 मध्ये जो अनुभव आला, त्याच्यानंतर 2021 मध्ये महाराजांनी अक्कलकोटमध्ये जे माझ्याकडनं जी सामाजिक सेवा तुम्ही म्हणताय, ती माझी अक्कलकोट मधून सुरुवात झालेली त्याची. त्याच्यानंतर त्यांच्याकडनं जर मला काही हे आतून येतंय, तर मग मी विचार केला. पण मला तरीही डोक्यात नाव नव्हतं माझं, की काय नाव मी ठेवणार आहे किंवा कसं मी ते सुरू करणार आहे. फक्त एवढंच मला कळलं, की महाराजांबद्दल आपल्याला काहीतरी करायचंय. कसं सुरुवात करू, कुठून सुरुवात करू, काहीच माहिती नव्हतं. आणि एके दिवशी माझी एक मैत्रीण आहे, ती मला तिच्या स्टुडिओला घेऊन गेली आणि तिने तिच्या 3 मैत्रिणींना तिथे बोलवलेलं मला भेटायला किंवा सहज भेट भेट गाठीभेटी झाल्या असतात. तिने सहज मला इन्व्हाइट केलं. मी तिकडे गेली तेव्हा तिकडे सोशल मीडियावर जे इन्फ्लुएन्सर आहे विजया दिवेकर म्हणून, त्यांची माझी भेट झाली. एकदम तेजस्वी आणि एक आत्ता त्यांचं माझं नातं असं आहे की त्या मला मुलगीच मानतात. रादर तसंच ट्रीट करतात आणि त्या माझ्यासाठी माझ्या आईसारख्याच आहेत. तर त्यांनी सहज माझं इंट्रोडक्शन झालं तेव्हा त्या सहज म्हणाल्या की काय करतेस तू? तर मग मी सांगितलं माझ्याविषयी. आता तुला पुढे काय करायचंय? तर तेव्हा मी पटकन बोलले की आता बघूया स्वामींच्या वर काही आधारित काही करू शकले, त्यांचे अनुभव असं विचार करते. विचार काय करतेस? तुला दादरमध्ये तू राहतेस, स्वामी मठामध्ये तू जातेस, कितीतरी लोक तिकडे असतात, कितीतरी अनुभूती त्यांना येतात, किती प्रचिती त्यांना येते. ते सगळं तुला करायला पाहिजेस. काय अडतंय तुला? तर मी सांगितलं मला नाव नाही माहिती. तेव्हा ती म्हणाली पटकन की तोची एक समर्थ हे नाव ठेव. सो हे त्यांच्याकडनं आलं. आणि त्यांच्या मागेच महाराजांची फ्रेम होती. तर मला ते असं वाटलं की त्यांच्या मुखातनच महाराजांनी कदाचित मला जिथे मी अडकलेली ती माझ्या तिकडे सुरुवात झाली. तोची एका समर्थन तेव्हापासून आतापर्यंत या जर्नीत त्यांचा बोलतो ना खूप मोठा वाटा आहे. देवाची तिजोरी हा काय प्रकार आहे? देवाची तिजोरी बद्दल मी नक्कीच सांगेन, पण त्याआधी ना कशी सुरुवात झाली त्याला सांगते. 2023 ते 24 हा फक्त अनुभवातच गेला. कारण का मला माहितीच नव्हतं. ना मी याच्या आधी कधी पुस्तकं वाचली आहेत, ना मी पोथी वाचल्यात, ना मी नामस्मरण केलंय, ना मी जप केलाय. मी हे काहीच केलं नाहीये. मला रादर हे काही करायला मी माझ्या आईला पाहिलंय करताना हे. खूप प्रमाणावर तिला पाहिलंय इन्व्हॉल्व्ड. म्हणजे जेवढं ती लोकांमध्ये नसते तेवढं ती परमेश्वरात असते. आणि ती नेहमी म्हणते मला त्यांच्यामध्येच गुंतणं जास्त मला समाधानकारक वाटतं. तर आणि मला ते कधीच कळायचं नाही. आत्ता मला जाऊन कुठेतरी समजते की तेव्हा तिला काय बोलायचं होतं मला. तर मी हे कधीच केलं. त्याच्यामुळे महाराजांबद्दल मला काहीच माहिती नाही. माझा प्रवासच हा वेगळा आहे. सो तोची एकच समर्थ हे जे अनुभवांचं जे सुरुवात झाली माझी, ती 1 वर्ष मी दर गुरुवारी लाईव्हच्या माध्यमातून अनुभव घ्यायचे.
ठिकठिकाणी जाऊन, म्हणजे आज पनवेलला गेली, उद्या डोंबिवलीला गेली, दर गुरुवारी असे करून मी पहिला विचार केला की फक्त 12 गुरुवार करेन. मग 21 गुरुवार झाले. 21चे कधी, आता तर मी जवळ-जवळ 2 वर्ष होऊन गेले आता. झाले ऑलमोस्ट. मला अजूनही माझे गुरुवार सुरू आहेत. कारण का ते गुरुवार ना, तो असं झालं की तो गुरुवार माझ्या आयुष्यातनं सगळे वार मायनस करतं आणि तो गुरुवारच राहतो. असं होतं की दर गुरुवारी मला ही सेवा जी मला महाराजांनी माझ्याकडनं करून घेत आहेत, तर ही माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे स्वतःवर काम करण्याची. म्हणून मी तिथून सुरुवात केली. आणि जेव्हा अनुभव 1 वर्ष झाले मला 2024 ते 25 मध्ये आम्हाला एक संस्था आहे, तिथून आम्हाला बोलवणं आलं की तुमचा पेज तोची एका समर्थ आहे, तर तुम्ही येऊन कव्हर कराल का? तर आम्ही बोललं कव्हर नाही, काही सेवा असेल तर सांगा आम्हाला, आम्हाला आवडेल करायला. तर त्याच्या आधी आम्ही मठाच्या बाहेर सेवा करायचो. म्हणजे लाईन पुण्यतिथीला किंवा महाराजांच्या कुठलाही उत्सव असेल, पाडवाला होतं किंवा, तर या वेळेला ना खूप लाईन लागायची. तर आम्ही लाईन मॅनेज करायचो, पाणी द्यायचो, चहा घेऊन जायचो लोकांना जे रांगेत उभे राहायचे तासन तास. मग अत्तर लावायचो, चप्पल सेवा करायचो. तर हे पहिले पदरात जी आम्हाला सेवा पडली आमच्या महाराजांनी जी दिली, ती होती दादर मठाच्या बाहेर. आणि मला दादर मठाचे देखील आभार मानायचे, कारण का त्यांनी ती संधी दिली बाहेरच्या एका हे जे यंग युवा कार्यकर्त्यांना, ज्यांना सेवेकरींना ही आम्हाला संधी मिळाली. आणि मग आम्ही तिथून सुरुवात केली. आम्ही मठाच्या इथे सुरुवात झाली आमची. आणि त्याच्यानंतर आम्हाला अप्रोच केलं की तुम्ही या. आम्ही टाटा कॅन्सर हॉस्पिटल जवळ आम्ही अन्नदान ही सेवा करतो. आम्ही तिथे गेलो, तिकडे पाहिलं, ऑब्झर्व केलं की तिकडे खूप पेशंट्स आहेत आणि बऱ्याचशा संस्था तिकडे असतात, अन्नदान सेवाही करत असतात. तेव्हा मला कळलं की आपण त्यांना खूप लॅविश फूड देतोय. जे आम्ही पाहिलं, फळं ठीक आहे, पण तिखट भाज्या, बिर्याणी, पुलाव, दाल फ्राय हे त्यांच्या डाएटमध्ये कुठे बसत नाही असं समजलं. कारण का नाका तोंडातनं नळ्या वगैरे घालून ते पेशंट्स खाली उभे होते, त्यांचे रिलेटिव्ह असायचे. तर आम्हाला कुठेतरी असं वाटलं की की पर्सनली मला पण असं वाटलं की नाही, की दिस इज नॉट व्हॉट आय वॉन्ट किंवा वी वॉन्ट. ॲज अ सेवेकरी मला असं वाटतं की आपल्याला त्यांच्या हेल्थची जास्त काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर आपण हे इथे स्टॉप करूया. मी 3 सेवा केल्या, मग आम्ही हळूहळू कमी केलं. मग एकदा घरी बसलेली असताना माझ्या डोक्यात आलं की अन्नदान आपण काहीतरी आपण सुरुवात करूया, पण तिकडे आपण कुक्ड फूड नको देऊया, आपण राशनवर काम करूया. म्हणून मी सहज एका माझ्या खूप जवळची एक व्यक्ती आहे, त्यांना कॉल केला आणि त्यांना सांगितलं की ना माझ्या डोक्यात असं आलंय आणि महाराजांचाच कडनं असं येत आहे. म्हणजे आतून मला असं वाटत आहे की अन्नछत्र कसं असतं महाराजांचं, तसं काहीतरी किंवा राशन असं काहीतरी देऊ, असं दर महिन्याला असं काही करू शकतो का? तर अन्नदान खूप चांगलं मानलं जातं, तर आपण हे अशा प्रकारे अन्नदान करू शकतो का? तर ती मला म्हणाली, दान देण्याची पात्रता आपल्यात नाहीये. दान देणारे आपण कोण? तू अन्नदान नको नाव ठेवू, अन्न कुटीर नाव ठेव त्याचं. सो अन्न कुटीर हे नाव तिथून आलेलं. तर तिने मला सांगितलं, अन्न कुटीर का? तर मला ते समजेना पहिलं अन्न कुटीर म्हणजे. तर तेव्हा ती मला म्हणाली की जसं आपण आपल्या घरी, आपण जेव्हा आपल्याला पगार मिळतो तेव्हा आपण घरी येतो, आईला घर खर्चाला पैसे देतो, आपण आपल्यासाठी ठेवतो, घरासाठी थोडं करतो, तर आपण आपल्या लोकांसाठी करतो, राईट? मग कुटीर म्हणजे घर. या घरात जेवढी लोक आहेत ही सगळी आपली आहेत. मग असं नाही की जे कमवणारे आहेत, ज्यांना गरज आहे, ज्यांना गरज नाहीये, सगळं एक कुटीर झालं. मग अन्न कुटीर ही तू सुरू कर. मग या घरात जिकडे गरज आहे, म्हणजे इकडे असे पण लोक आहेत त्या कुटीरमध्ये ज्यांना गरज आहे, असेही लोक आहेत ज्यांना गरज नाहीये. सो ज्यांना गरज नाहीये त्यांना घेऊन खरंच ज्यांना गरज आहे त्यांना मदत कर. आणि कुटीर हा शब्द दे, दान नको बोलूस त्याला. मग अन्न कुटीर. मग असं करून आम्ही हळूहळू शालेय शिक्षण सामग्री, आम्हाला विचारलं की मुलांना पुस्तकं देऊ शकतो, असं की जिकडे गरज आहे तिकडे आपण, जेव्हा आश्रम आहेत, अनेक आश्रम आहेत, वृद्धाश्रम आहे, अनाथ आश्रम आहे, तसं मग आपण शालेय शिक्षण सामग्री देऊ. तर मग हे अंडर वन रूफ कसं करायचं, म्हणून ते देवाची तिजोरी, की आपण एक मनुष्य म्हणून कमी पडू शकतो,
पण परमेश्वर नाही. आपल्या तिजोरीत आज पैसा आहे, उद्या नसेल, पण त्याच्या तिजोरीत त्याची तिजोरी कायम भरलेली असते, प्रेमाने, भक्तिभावाने. हेच तर पाहिजे असतं, अजून काय पाहिजे असतं. आणि अन्न जे पण आहे हे सगळं त्यांच्या इच्छेने आणि त्यांच्या कृपेने वाढतच जातं. म्हणून ती देवाची तिजोरी, म्हणजे त्या तिजोरीला कधी टाळं नाहीये आणि कधीच नसणार. भरमसाठ देऊ शकतो त्याच्यात. म्हणून ती देवाची तिजोरी. आपली तिजोरी म्हटली की ते रिस्ट्रिक्शन झाले तिकडे. नाही बाबा एवढंच आहे, मी एवढंच, या महिन्याला मी एवढंच देणार, पुढच्या महिन्यात मी एवढंच देणार. मग हे देवाच्या तिजोरीत नाही होत. त्याची तिजोरी सर्वांसाठी, जिकडे गरज आहे त्यांच्यासाठी कायम ओपन असते. अशी भावना होती त्याच्या पाठी. तुम्ही अनेक आश्रमांना भेट देता, तिथली परिस्थिती काय असते? पहिले तर हा प्रश्न खूप चांगला छान विचारलात तुम्ही. ह्याच्यावर मला असं उत्तर द्यावं असं वाटतं की वृद्धाश्रम आपण बोलतो आणि अनाथ आश्रम आपण बोलतो, पण जेव्हा मी अनाथ आश्रम मध्ये जातो ना, ते आम्हाला काय म्हणतात मध्ये, ताई ही मुलं तुम्हाला अनाथ दिसतायत का? नाही ना, आम्ही आहोत ना, तुम्ही आहात ना. मग ते अनाथ आश्रम बोलू नका, ते अनाथ नाहीयेत, तुम्ही आहात ना, आम्ही आहोत. त्यांना बालक आश्रम बोल. आणि खूप छान वाटतं हे. त्यांच्या कुठल्याच परिसरात ते तिथे अनाथ आश्रम नाही लिहित, बालक आश्रम लिहितात. तर फार छान वाटतं. खूप वेळ आम्ही शिकलोय हे. प्रत्येक आश्रमात आम्ही, दादा जेव्हा आम्ही जातो ना, प्रत्येक आश्रमात आम्ही काही ना काहीतरी शिकून येतो. एका आश्रमात आता 25 आश्रम केली, आपण अन्न देतो, सामग्री देतो, आपण शालेय शिक्षण सामग्री देतो तिकडे. आणि सगळ्यात महत्वाचं आम्ही देतो तो म्हणजे वेळ. वेळ एक अशी गोष्ट आहे ना, जी आज खूप बोलतो ना, महाग झाली आहे. ते सहज नाही देऊ शकत कोण कोणाला आपला वेळ. 4 ते 5 तास आम्ही त्या आश्रमातनं बाहेर येत नाहीत, एवढं त्या आश्रमात आम्हाला छान वाटतं. आज असं वाटतं की एक वेगळ्याच जगात आहोत, जिकडे खूप सुख आहे, खूप समाधान आहे. आता राहिली आतली गोष्ट. आपण ना आश्रमात जेव्हा जातो, आपण एक दृष्टिकोन घेऊन जातो, आपला पर्स्पेक्टिव्ह, की अरे ह्यांना तर खूप मदतीचे येतात, खूप मदत यांच्याकडे येते, खूप लोक कनेक्टेड असतात, गव्हर्नमेंट कडनं येतं मदत, किंवा इतर संस्था देखील येऊन त्यांना, लोक पॉलिटिशियन म्हणा, वेगवेगळ्या स्तरावर जी लोक असतात, पण ती मदत ना कन्सिस्टंट नसते. कन्सिस्टंट नसते म्हणजे दर महिन्याला 10,000चं राशन येईलच हे जरुरी नाही आहे. समजतं तुम्हाला? म्हणजे आज एवढं आलं तर उद्या जास्त येईल, आज जास्त आलं तर उद्या एवढंच येईल. सो तिकडे काही हे नाहीये, म्हणजे परमनंटली रिसोर्स त्यांच्याकडे नाहीये, ते साधन नाहीये की त्यांना दर महिन्याला तेवढं राशन येईलच, तेवढे कपडे येतीलच मुलांसाठी, तेवढे शिक्षणाची सामग्री येत. तर आतली परिस्थिती बघायला गेली ना तर खूप स्ट्रगल आहे. हे खूप सोपं नाहीये. आतमध्ये हायजीन इश्यूज खूप आहेत. ते काय करणार? आश्रमात आतमध्ये हायजीन नाहीये, कुठून मिळणार? मिळालं तर पाहिजे सगळं. ते आज 50 ते 60 आई बाबा असतात, काही असतात निराधार, काही लोक, काही मुलं असतात ते दर महिन्याला आई बाबांचे 10,000, 8,000, 5,000 दर महिन्याला देतात. पण आई बाबांचे हेल्थ चेकअप्स, त्यांचे खाणं, 2 वेळेचा नाश्ता आणि 2 वेळेचं जेवण, हे खायचं काम नाहीये. एक आश्रम चालवणं हे खायचं काम नाहीये. मुलं जर असतील तर मुलांना बाहेर शाळेत पाठवतात, मग त्यांचे पुस्तकं, त्यांचा नाश्ता, त्यांचे बेड, सगळं जे बंकर बेड्स असतात, 60-70 मुलं असतात आश्रमात. आपल्याला त्यांचा पर्स्पेक्टिव्ह नाही माहिती. आपल्याला काय वाटतं रे यांना येतं, अहो पण त्या आश्रमात एक मूल नाहीये, अनेक मुलं आहेत. एक म्हणजे एक आई बाबा, आई किंवा एक बाबा नाहीयेत, अनेक आई बाबा आहेत. मग त्यांना सांभाळायला त्यांना किती हात लागतील मदतीचे. आश्रमातली जी आतली परिस्थिती आहे ना, खरंच ती जाऊन इथे बसून नाही समजणार, ती तुम्हाला जाऊन तिकडे समजेल. आम्ही वेगवेगळे आश्रम केलेत. प्रत्येक आश्रमात आम्हाला आम्ही जेव्हा असतो 5 तास 6 तास तिकडे, डोळे असे भरलेले असतात पाण्याने, पण रडू नाही शकत. कारण का समजतं त्यांना त्यांच्या घरी जायचं. त्यांची मेंटल स्थिती नीट नसते, मानसिक, शारीरिक सगळ्याच बाबतीत ते खचून गेले असतात. आणि त्यांची अशी इच्छा असते की
जेव्हा आपण, मी सर्वांनाच सांगेन ब्रदर, की तुम्ही जेव्हा आश्रमाला एखाद्या भेट देतात, तुमचा मुलांचा बर्थडे तुम्ही साजरा करतात, अॅनिव्हर्सरी साजरी करतात, तर तिकडे जाऊन केक कट करतात, तर नुसतं तेवढं न करताना तुम्ही 1 तास फक्त त्या मुलांशी किंवा त्या आजी आजोबांसोबत बसा, 1 तास, आणि गप्पा मारा छान. त्यांना अजून काही अपेक्षा नसते. नुसते आपण काय करतो, मुलांना घेऊन येतो, बसतो टेबलवर, केक कापतो, केक बनवतो, दिलं. हे हे नका करू. ही सामाजिक सेवा नाहीये, अजिबात नाहीये. आम्ही स्मिथ ओल्ड एज होम मध्ये पहिली आम्ही आमची आश्रम सेवा राबवली. दादा, आतलं आम्हाला बघवलं नाही गेलं, त्या ताई हॅट्स ऑफ, एवढं शिकून गेली, त्या स्वतः अनाथ आहेत. आणि आज एवढ्या निराधार आई बाबांना त्याने 3 मजली बिल्डिंग रेंट, कोण देणार त्यांना रेंट? आज त्या कौन बनेगा करोडपती अशा मोठ्या मोठ्या शोजवर जाऊन तिकडून त्यांना थोडाफार आधार मिळतो. कोण यांना 50-50, 60,000 रेंट द्या, मग 100 आई बाबांना सांभाळा. उलट आपल्यासारख्या लोकांनी मंथली गेलंच पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं फक्त ओकेजनला नका जाऊ. वाढदिवस, कोण आपल्या आई बाबा डेथ अॅनिव्हर्सरीज कोणाची असतील त्याला नका जाऊ. तुम्ही मंथली एक फिक्स इन्कम मधून थोडा वाटा काढून ठेवा, 2,000 काढा, तो देत जा. तुमच्या मित्रांना सांगा. एक तुम्ही मित्र परिवार आहात, एकत्र या. जसं आपण ट्रिप प्लॅन करतो तसं हे पण प्लॅन करा. ऍटलीस्ट तुम्ही नका जाऊ, वेळ नाही देऊ शकत, ऍटलीस्ट थोडी मदत द्या. दर महिन्याला तुम्ही मित्र मित्र मिळून एक सत्कर्म करा, एक पुण्याचं काम करा. वेळ दिलात तर उत्तम. असं आहे ते. स्वामींचा भक्ती मार्ग तुम्ही केव्हा स्वीकारलात? पहिलं तर आपण स्वीकारणारे कोण नव्हतं, ते महाराज आपल्याला ते करून घेतात. तुम्हाला जेव्हा जायचं आहे त्यांच्यापर्यंत, मला महाराज तुमची भक्ती करायची, अशी नाही होत भक्ती. आता मला महाराज, आता मला माझी आई करते, आता मलाही करायची, अशी नाही होत भक्ती. जेव्हा त्यांना तुम्हाला त्याच्यात ओढायचं असतं तेव्हाच ते तुमच्यापर्यंत येतं. आणि हे तुम्ही नाही ठरवू शकत, ते महाराज ठरवलं. ते तुम्हाला, आपण सेवा नाही करत, ते आपल्याकडनं सेवा करून घेतात. अक्कलकोटला किती वेळा जाता? 2दाच गेले. मी तुम्हाला तेच तर सांगितलं. एकदा मी केले होते, म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट, मी तुम्हाला सांगते आज एक गोष्ट. मला बरेच जण फोन करतात, फोनवर सांगतात की ताई आज मी अक्कलकोटला जाऊन आलो. मी लोकांचे स्टेटस बघते की दर 3 महिन्याने, 4 महिन्याने, दर महिन्याला पण काही लोक जातात. माझं तसं नाही होत, कारण का माझं कार्यच नाहीये ते. महाराजांनी मला काय सांगितलं, तुला इकडे यायची गरजच नाहीये, तुला दिलंय ना तुझं कार्य, ते तिकडे बसून करायचं. हे समजणं खूप गरजेचं असतं. मी काय तुम्हाला म्हणाले, मी जेव्हा तिथे गेले तेव्हा मला माझ्या पद्धतीने महाराजांनी मला अनुभव देऊन, मला प्रचिती देऊन मला सांगितलं की मला काय करायचंय. तर आज त्यांची जी शिकवण आहे, महाराजांचे एवढे शिष्य होते, आज त्या सर्व शिष्यांच्या नजरेतनं आपल्याला महाराज समजतात. आज आपण सद्गुरूंना खऱ्या अर्थाने जाणतो का? आज तुम्ही पोथी वाचतात, आता बखर वाचतात, कसं समजतं तुम्हाला? समजलं असतं जर गोपाळबुवा केळकरांनी ती बखर नसती लिहिली तर? कळलं असतं महाराज कसे बोलायचे, त्यांचे अनुभव कसे होते? समजलं नसतं ना. आज आपल्याला ह्या महान थोर शिष्यांमुळे सद्गुरूंपर्यंत सहज पोचता येतं. आज बाळकृष्ण महाराजांमुळे दादर मठात उभं राहते. मी नेहमी दादर मठात पहिले वास्तूत प्रवेश केला, पहिलं बाळकृष्ण महाराजांचे आभार मानते. ग्रेटफुल की आज तुम्ही हे मठ नसतं बांधलं तर आम्ही दादरकर कुठे गेलो असतो. स्वामी सुत महाराज, खांदेवाडीचं मठ, चेंबूरचं मठ, हे आहे ना, हे समजणं गरजेचं आहे. सद्गुरु श्री आनंदनाथ महाराज वेंगुर्ल्याला त्यांचा मठ, आनंदपीठ मठ आहे, आणि तिथे महाराजांनी त्यांना आत्मलिंगन पादुका मुखातनं काढून दिली. त्या तिकडे मठात आहेत वेंगुर्ल्याला. एखाद्या शिष्याला आत्मलिंगन पादुका एवढ्या कफाच्या बेडक्यातनं काढून दिलेल्या अशा एवढ्याशा, त्या अजूनही तिथे आहेत वेंगुर्ल्याला. या सद्गुरु श्री आनंदनाथ महाराजांनी आपलं अखंड आयुष्य महाराजांच्या सेवेत समर्पण केलं. त्याग, समर्पण. आपण नेहमी असं तुम्ही ऐकलंय असं बोलताना की माझी आई एवढं करायची, माझे बाबा एवढं करायचे, मी एवढं करते, मी खूप केलंय. महाराजांपुढे ही सेवा ना आपण मोजून मापू नाही शकत.
मोजूमापू नये, आपली तेवढी पात्रता नाहीये, कोणी कुठलीही सेवा खूप कमी जास्त हे कधीच बोलू नये. आपण काहीच नाही करत, ते करून घेतात. आपण करणारे कोण नाही आहोत, हे सगळं ते करून घेतात. आणि खूप का असतं, काय केलं तुम्ही? तुमचे राहतं घर सोडले? तुमच्या बायकोला मुलांना सोडून तुम्ही गेलात? नाही ना. स्वामी सुत महाराजांना बघा, आनंदनाथ महाराजांना बघा, म्हणजे वासुदेवानंद सरस्वती, टेंबे महाराज, त्यांना बघा. आज सगळं काही त्याग, समर्पण फुल्ली आणि होल्ली त्यांनी सद्गुरूंच्या चरणी देऊन तो मार्ग स्वीकारला आणि अजिबात पाठी वळून नाही पाहिलं. आणि महाराजांना जे शिकवायचं होतं ते त्यांनी समाजाला सुरुवात केली शिकवायला. आनंदनाथ महाराजांचं गुरुस्तवन कधीतरी ऐका, आयुष्याचं सार आहे त्याच्यात. मी गुरुस्तवन एक माझ्या पेजवर घेतलेलं, एकदा त्याचे ओव्या समजावून सांगितलेल्या, खूप काही गोष्टी आहेत लिहून ठेवलेल्या. आज आपण कसे जाणतो महाराजांना, महाराज कसे दिसतात, जेव्हा आपण हात जोडतो तेव्हा महाराज, त्यांनी साक्षात महाराजांचा त्यांना सहवास लाभलाय. अशा या थोर शिष्यांकडनं जेव्हा आपल्याकडे काही गोष्टी येतात त्या आत्मसात करा, नुसतं ऐकू नका. महाराज कसे दिसायचे, टॉप टिप टू टो त्याने जे वर्णन केलंय गुरुस्तवनात, डोळ्यासमोर महाराज उभे राहतात. ह्याला म्हणतात सद्गुरूंना जवळनं जाणणं. का असते, आपल्यात ती ताकद पण नाही ना आपली पात्रता आहे. त्यांना तुम्ही त्यांच्या थोर शिष्यांच्या नजरेतनच पाहू शकता. आज आपल्याकडे एवढं सगळं लिहून ठेवलंय की नाही, गुरुस्तवन लिहून ठेवलंय, आपलं तारक मंत्र एवढा छान महाराजांचा आहे, गुरुलीला अमृत आहे, स्वामी चरित्र सारामृत आहे, शंकर गीता आहे. या सगळ्या गोष्टीत महाराजांना भज्या आवडायच्या, महाराजांना चाफा आवडतो, ह्या गोष्टींच्या पलीकडे महाराज आहेत. तुम्ही कुठे अडकलोय आपण? महाराज आज म्हणजे महाराजांची प्रतिमा अशी दिसली, प्रतिमा पादुका चरण उठले, कुठेतरी भिंतीवर असे महाराज दिसले, वातीमधून महाराज दिसले. प्लीज, अरे अंतकरणात झाकून तरी बघा तुमच्या, तेच आहेत. नोबडी वॉन्ट्स टू गो इनसाइड. सगळ्यांना बाहेर बघायचंय, आत झाकून नाही बघायचं. हे मगाचा जो आधीचा प्रश्न भक्ती मार्गाचा, तो इथे जॉईन करते. हे असं नाही होत शक्य. जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखायला सुरुवात करतात ना, तेव्हाच तुम्ही सद्गुरूंपर्यंत पोहोचू शकता. आणि हे वर्षातनं 12 वाऱ्या करेन अक्कलकोटला, त्याच्यापेक्षा घरी बसून ना 12 वेळा माळजप करेन महाराजांच्या नावाने, फक्त आणि फक्त त्यांना स्मरून, तरी मी अक्कलकोटला पोहोचते. तिकडे जाऊन काय होत नसतं. तुम्ही इकडे काय करताय ही भावना महत्वाची. इकडे तुम्ही काय कामं करता, कसे वागतायत, घरच्यांबरोबर कसे वागतायत, बाहेर कसे वागतात, समाजाला काय देताय, आहे समाजाप्रती आपलं कर्तव्य, ते कोण पार पाडणार? किती वाऱ्या करतो, किती वेळा अक्कलकोटला जातो, हे नाही महत्वाचं दादा, अजिबात नाही. किती वेळा मुखातनं महाराजांचं नाव येतं ते जास्त महत्वाचं. आणि तेवढंच नाही तर किती वेळा त्यांना स्मरून तुम्ही किती चांगली कामं करतात, ते त्याच्यापेक्षा जास्त ते महत्वाचं. वानांना भाकर दाखवत होते भगवंत. म्हणजे हा जो अख्खा सीन आहे ना, हा मी अक्कलकोटमध्ये माझ्या समोर पाहिलाय. अनुभूती म्हणा, प्रचिती म्हणा. माझ्यासाठी आम्ही अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर असं केलं होतं. 3 देवस्थानी आम्ही गेलो होतो दर्शनासाठी. आणि मला ना धावतं दर्शन आवडत नाही. मला असं वाटतं ना की तिकडे जायचं ना तर तिकडची व्हायब्रेशन्स अनुभवायची. बसा त्या वास्तूमध्ये, बसा थोड्या वेळ. तुळजापूरची जे व्हायब्रेशन्स होते म्हणजे त्याला काही कम्पॅरिझनच नाही. अक्कलकोटला जे आम्ही महाराजांना असं बघितलंय मी, दिसायचं ना महाराज कुठे. मग मी म्हणाले की इथूनच करते आता, भेटा जरा मला बाहेर कुठेतरी. तुम्ही एवढं तुमच्यासाठीच येत आहे, मला काही नको. तुम्ही मला तुम्ही मला कम्प्लीट करता महाराज. तुम्ही मला सगळं दिलंय. तुम्ही मला महत्वाचं म्हणजे समाधान दिलंय. तीच माझी संपत्ती आहे.
आणि तुम्ही आहात माझ्या बरोबर. मला मी तसे पण मी कुठल्या देवळातही जाते, मठातही जाते. आय जस्ट गो देअर टू से आय लव्ह यू महाराज. आय नो यू आर देअर, आय एम ग्रेटफुल. एवढंच बोलायला जाते. कधीच नाही सांगत मला हे द्या, मला ते द्या, माझं असं द्या, माझं असं द्या. नाही, त्यांना सांगायला जाते, इन्व्हाइट करते, ते करायला जाते. पण आय नेव्हर, मी सोडून दिलंय ते सगळं. कारण का ते आहेत तेच खूप आहे. तीच माझी संपत्ती, तीच माझं सर्वस्व आहे. जेव्हा असं तुम्हाला माहितीये, असं असं अलगद म्हणून ना फुलासारखं एवढी गर्दी होती. मी बोली बापरे महाराज, आता काय तुम्ही एकदम म्हणजे नाही मिळणार असं वाटतंय मला तुम्हाला बघायला 2 मिनिटं. कसं नेलंय माहितीये मला, टिंग 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 असं फुलासारखं अलगद मला गाभाऱ्यात नेलंय. एवढी गर्दी असताना कशी मी, आणि पुढे असं साईडने गेली आणि पुढे उभं केलं आणि मलाच कळलं नाही. मी कशी बोली जाऊन दे, जाऊया हळूहळू हळू. एवढी रश होती, एवढी धावपळ, एवढी गर्दी होती. आणि आम्ही आय गेस गुरुवारी नाही, रविवारी पोहोचलो तिथे अक्कलकोटला. आणि घाईत सगळं घाईत. म्हणून मी आता ठरवलं की मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स बरोबर नाही जाणार. आपलं स्वतःच करायचं. कारण का समाधान मिळत नाही मला. मग असं अर्धवट यायला आवडत नाही. पण शेवटी ते भगवंत आहेत. तुम्ही त्यांच्यासाठी ज्या भावनेने तुम्ही त्यांच्यापर्यंत जाता ना, महाराज तुम्हाला तशाच भावनेने वेलकम करतात. आत गेलो, मी बोली आता तर, आणि परत म्हणजे लवकर निघा, आरती नाही घेत मिळाली, काहीच मिळालं नाही. बोली अक्कलकोटला वरनं असंच यायचं. आणि मी बाहेर आली, मला खूप अस्वस्थ झालं एकदम. नाही ते पटलं मनाला की काय मी आरती नाही, कारण का काही काय झालं. मी त्यांना म्हणाला चहा पिऊया आपण. तेव्हा एक उभे होते चहाच्या टपरीजवळ श्वानांसोबत खेळत एक व्यक्ती होते. त्यांच्या बाजूला उभे पण नाही राहणार असे ते होते. आणि माझ्या आतून आलं, चहा पिणार माझ्यासोबत? मी त्यांना विचारलं. ते मला बोलले हो पिणार, तिथे बसूया. मग मी बाकड्यावर बसलो. तेवढ्यात ते आणि मी चहा पित होतो. मी त्यांना विचारलं कुठे राहता तुम्ही? इथेच राहतो मी. बोलली बरं. त्यांचं चालू होतं. चहा प्याले मी त्यांनाच बघत होते. मला माहिती होतं ते काय होतं ते माझ्यासाठी. आणि जेव्हा आमच्या सेवेकरी मंडळीतल्या एक ताई आल्या, तिने पुरणपोळी दिली. पुरणपोळी त्याने सर्वांना वाटली, तर तिने मलाही दिली. मी थोडी घेतली आणि मी माझी बाबांना दिली. त्या असे बघायला, मी तुम्हाला त्यांचं थोडं डिस्क्राईब करेन, वर्णन करेन, तर फाटके कपडे घालून से भिकारी, कम्प्लीट अशी दाढी वेगळी, असे वेगळे विस्कटलेले केस, डोळे असे मोठे मोठे, असे डोळ्याखाली असे हे गड्डे असे असे असे, आणि असे बसलेले मिशी, दाढी, अशी केस होते. सदरा फाटलेला वगैरेचा पूर्ण हे होते वस्त्र ते. तर मी त्यांना पुरणपोळी अख्खी दिली. एक तोंडात घालायच्या आधी त्याने सगळी त्यांची पुरणपोळी मिळून त्यांच्या अराउंड 8 श्वान होते. ते त्यांना भरवत होते. म्हणून मुली ना श्वानांना भाकर भरवत होते भगवंत. हे मी जिवंत समोर पाहिलं. मी बोलली माझं दर्शन तर झालं, अजून काय पाहिजे? माणसांमध्ये शोधा ना परमेश्वराला. आजच्या काळात स्वतःच्या तोंडातली भाकरी म्हणजे अशी खरंच गरज होती. त्यांच्याकडे काही नव्हतं, फाटके कपडे होते. अशी व्यक्ती ही स्वतःचा तोंड मुखातला घास त्या श्वानांना भरवते आणि त्यांचं पोट भरून त्यांना काहीच उरलं नाही. आणि एक एवढूसा तुकडा खाल्ला असेल, बाकी सगळं त्या श्वानांना भरवत होते. टाकत नव्हते. फरक असतो भरवण्यात आणि टाकण्यात. टाकत नव्हते ते, त्यांना भरवत होते. माझ्या समोरच होत. मी सगळं डोळ्यात साचलं माझ्या. मी बोलली झालं माझं अक्कलकोट सार्थ. माझ्यासाठी ते माझे शंकर बाबा होते, तेच माझे महाराज. खूप छान वाटलं की आता तुम्ही शंकर महाराजांबद्दल उल्लेख केला, तर असं काही तुमच्याकडे शंकर महाराजांबद्दल काही असा अनुभव, प्रचिती काही आहे का? शंकर महाराजां म्हणजे आता ते कसं आहे की ते तर माझ्या आता बोलतो ना की आपण एक मनुष्य म्हणून कोणीतरी आपल्याला छडी घेऊन आपल्या पाठी असतं उभं, तो धाक असतो ना, तो मला शंकर बाबांचा. कारण महाराज हे माझ्या बाबांच्या बाबा आहेत आणि स्वामी महाराज, आणि शंकर बाबा हे माझे भाऊ आहेत. दादा महाराज म्हणतो आम्ही प्रेमाने त्यांना. तो धाक
भक्तांचा जो आहे ना तो खूप गरजेचा होता आणि तो माझ्या आयुष्यात मिसिंग होता. तर एक ते माझ्या आयुष्यात येणं म्हणजे एक माझ्या आयुष्याचं बोलतो ना की सोनं होणं. कारण का मला महाराजांनी कायम घडवतच गेलेत. घडवत जाणं म्हणजे काय, सगळं चांगलं होणं नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात नको नको ती लोक निघून जाणं, तुम्हाला म्हणजे बोलतो ना की तुम्हाला नको नको ते डिसिजन्स आपण घेत असतो आयुष्यात, तिकडे फुल्ली मारणं, चांगल्या आपल्याला वाटतं की हे आपल्यासाठी चांगलं आहे तिकडेच थांबवणं. म्हणजे आपल्याला वाटतं अरे आपले काय चाललंय आपल्या आयुष्यात, ही लोक कुठे चाललेत, कामं का नाही होत आहेत. पण नंतर आपल्याला जाऊन कळतं की ते आपल्यासाठी योग्यच नव्हतं. खूप धड पडतो, इथपर्यंत येतो. मग नंतर आपल्याला कळतं की नाही, आपली केस ही सद्गुरूंच्या हातात गेलेली आहे आणि तेच आता हँडल करतात. शंकर बाबांवर माझा अजिबात भरोसा नव्हता. भरोसा म्हणजे मी विश्वासच नाही ठेवायचे महाराजांवर, जसं मी म्हणाले. तर जेव्हा जेव्हा मला कळलं की काही सेवेकरी आहेत ते सारखे सारखे जयशंकर 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 म्हणायचे. तर मी जसं म्हणायची की एका मठात मी जायची लालबागला. तिकडे स्वामींच्या पादुका होत्या, शंकर महाराजांचा मोठी मोठी फोटो फ्रेम होती. तर त्या मठात मी जायची तर तिकडे सगळे जयशंकर जयशंकर असे म्हणायचे आणि तिकडे सिद्धा आमचा होता. जसा मी त्याचा उल्लेख केलेला सिद्धेश सावंत म्हणून. तर तो जयशंकर म्हणायचा. तर मी नेहमी म्हणायची काय जयशंकर आहे, मी नाही म्हणणार जयशंकर. तर तो मला म्हणायचा की अगं श्री स्वामी समर्थ हे मंत्र आहे, जप करतो ना आपण, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. मग त्याच्याने तू ग्रीट नाही करू शकत कोणाला, म्हणून जयशंकर. तर मी बोलली नाही तरी पण मी श्री स्वामी समर्थच म्हणणार, मी नाही म्हणणार जयशंकर. बरं ठीक आहे. असं करता करता हळूहळू शंकर महाराजांच्या प्रती मला ना खूप असं क्युरिओसिटी झालेली की कोण आहेत हे, का एवढी जण लोक जयशंकर म्हणतात, काय आहे एवढ्यांचं, म्हणजे असं काय आपल्याला म्हणतो ना की माणूस असतो त्याला चमत्कारांच्या शिवाय दुसरं काहीच चमत्कार मध्येच त्याचा बिलीफ सिस्टम असतो. चमत्कार केला की वा वा वा, चमत्कार नाही केला की हे कोण बाबा, असं असतं. तर माणसाचीच प्रवृत्ती शेवटी. मी अनेक प्रश्न असे उभे केले की नाही मी तर यांना काही मानत नाही, हे माझा नाही यांच्यावर विश्वास आहे. हळूहळू त्यांची उपासना सुरू झाली. तर मला खूप लोक म्हणायचे की तू का नाही येत शंकर गीता उपासनेला. मी बोलले मी नाही येणार, कारण का मला त्याच्यात मी गीता वगैरे मी सगळं काही पठण करत नाही, पारायण वगैरे काही मी करत नाही. तर मला याच्यामध्ये काही विश्वास नाही याच्यावर. ठीक आहे. त्याच्यानंतर मी सातत्याने त्या मठात जात राहायची. छोटच होता लालबागला, असं बिल्डिंग मध्ये ग्राउंड फ्लोअरला जात राहायची. छान नामस्मरण वगैरे. तिकडे ना नेहमी शंकर बावन्नी गायली जायची आणि त्या बावन्नी ना मला ऐकायला भारी वाटायची एकदम. सद्गुरु शंकर महाराजांचं चरित्र गायन 52 अध्यायाच्या माध्यमातून ते चरित्र गायन केलं. खूप सुंदर रचलेलं आहे. ऐकायला तर खूप एकदम छान वाटतं. ते ऐकायला मला खूप आवडायला लागलं. तर मग मी बोलली ठीक आहे, जरा हळूहळू काय आहे यांच्याबद्दल जाणून घेऊया थोडं. करता करता मी ठरवलं की ठीक आहे, मी शंकर गीता उपासनेला बसत जाईन. त्यावेळेला ना गुरुवार होता आणि त्या दिवशी माझी पहिली उपासना लालबागला होती. पण त्याच दिवशी गुरुवारी मला मीरा भायंदर रोडला एका मीटिंगसाठी जावं लागलं आणि मी त्या मीटिंग मध्ये जात असताना मी इथून ओलाने गेले मीरा भायंदरला. पण सकाळी मी विचार केला की आज मी उपासनाला सुरुवात करते, तर एक अशी विभूती आहे, एक असे संत आहेत, शंकर महाराजांची मूर्ती घेऊया. मग मी दादर मठातनं सकाळी एक शंकर महाराजांची मूर्ती विकत घेतली. मी बोलली की आज संध्याकाळी महाराजांच्या फोटो फ्रेमला दाखवेन आणि आज उपासनाला सुरुवात होते, तर आज घरी पण मी महाराजांना बसून छान त्यांची पूजा करत उपासना करेन. या उद्देशाने मी ती मूर्ती घेऊन मीरा भायंदर रोडला गेली. मीटिंग झाली. येताना एक 2-3 वाजले मला आणि मला 5:30 पर्यंत इथे पोहोचायचं होतं लालबागला. तर मी रिक्षामध्ये बसली. मी रिक्षावाल्याला सांगितलं तू मला बँड्रापर्यंत सोड रिक्षामध्ये बसून. बँड्रापर्यंत जाते रिक्षा. बसलो. वाईल कमिंग आमची रिक्षा खूप स्पीडमध्ये होती हायवेला आणि सर्व्हिस रोडवर एक व्हाईट कलरची स्विफ्ट होती. ती खूप स्पीडने सर्व्हिस रोड वर आमच्याच याच्यात होती, म्हणजे त्या साईडने येत होती. पण ती दिसत होती की जोरात रेस करून ती येत होती आमच्या टुवर्ड्स. आणि ती इथून
हायवेला कनेक्ट करणार, म्हणजे ती फास्ट मध्ये आत घुसणार. आणि इथून रिक्षा आमची एवढी फास्ट होती की मला असं या पॉइंटला वाटलेलं की रिक्षावाल्याने गिव्हअप केला, मॅडम ब्रेक नहीं मार सकता मैं, नाहीतर रिक्षा उलटी होणार आपली, कारण का खूप स्पीड मध्ये होतो आम्ही हायवेवर. तर आम्हाला दिसते की ती आमच्या दिशेने फास्ट येणार. आणि तो जो हायवे आणि तो जो सर्व्हिस रोडचा जो पॉइंट आहे तो एकत्र आल्यावर त्या स्विफ्टवाल्याने एवढ्या जोरात ब्रेक मारला की ती म्हणजे मी या साईडला होते, माझ्याकडे बॅग होती, बॅग मध्ये मूर्ती होती, ती मूर्ती मी माझ्या छातीशी हृदयाशी पकडलेली आणि फक्त महाराजांना स्वामी म्हणून जोरात हात मारले आणि डोळे बंद केले आणि म्हणले आता झालं इथेच, चेन्ना मेंदा काय तो होणार. आणि ही माझी रिक्षा, ही गाडी एवढ्या जवळ येऊन थांबली, ब्रेक जोरात. आणि रिक्षावाला खाली उतरला रिक्षाच्या, त्याने पण ब्रेक, ह्याने पण ब्रेक. काय काय घडलं त्या मोमेंट मध्ये मी नाही सांगू शकत, पण एवढं मला माहितीये की त्या वेळेला त्या क्षणी मी सद्गुरूंना हाक मारली आणि त्यांनी मला तिथे वाचवलं. आणि ती माझी, बोलतो ना की आपल्यावरचं संकट, त्यांना शरणांगत जायच्या आधीच त्याने मला तारलं त्याच्यातनं. रिक्षावाला बाहेर होता, त्याला खूप बोलतो ना थरथरला, तो घाबरला. त्याने मला उतरवलं, सांगितलं आप जाओ आगे कैसे भी करके. मग पुढे गेली, टॅक्सी पकडली, टॅक्सीतनं लालबागला पोहोचली. उपासना ऑलरेडी सुरू झालेली, उपासनेमध्ये बसली. उपासनेमध्ये शंकर गीताचा अध्याय वाचत होता तो, त्याने 52 गायली आणि शेवटी तो निरूपण करतो. म्हणजे काही मेसेजेस असतील किंवा काही सार समजवतो, त्याच्यामधून काही डिवाइन मेसेजेस असतील तर तो लोकांपर्यंत पोहोचतो. तेव्हा तो पटकन बोलला. महाराजांनी हा मेसेज कोणासाठी दिला मला माहिती नाही, पण त्याने एवढं सांगितलं त्या मेसेजमध्ये की माझी घारीसारखी नजर तुझ्यावर आहे. तुला जर असं वाटत असेल की माझं तुझ्याकडे लक्ष नाहीये तर निर्धास्त राहा, मी तुझ्या पाठीशी आहे. हे त्याच्यातनं आलेलं. आणि तो मेसेज मला एवढा भावला की त्या मोमेंटला तो मेसेज मी माझ्यासाठी घेतला आणि मी ती मूर्ती काढली आणि मी त्याला विचारलं की मी ही फ्रेमला लावू का. हे मला त्याला विचारायची खरं तर काहीच गरज नव्हती. मला पदोपदी महाराजांनी शिकवलं की तुला माझ्याकडे यायला तिसऱ्याचा आधार घ्यायची गरज नाहीये, तो निमित्त ठरेल, पण तुलाच माझ्यापर्यंत यायचंय चालत. जेव्हा मी त्याला बोलली की मी त्याला फक्त बोलणार, म्हणजे बोलली, आणि तो काय बोलायच्या आधी महाराजांच्या फ्रेम मधले 2 फुलं रोल होऊन माझ्या पायापर्यंत आले. तेव्हा तो म्हणाला तुला त्यांच्याकडे हे मूर्ती ठेवायला तुला माझे बोलायची गरज नाही, त्याने तुला परमिशन दिली आहे. आणि हे बघणारे 10 लोक. आणि मग ती मूर्ती मी फ्रेम जवळ लावली आणि तिथून आतापर्यंत महाराजाने माझ्या आयुष्याचं सोनच केलंय. एवढं घडवलंय ना महाराजाने, अजून खूप घडायचं बाकी आहे. एक माणूस म्हणून ते म्हणतात ना, स्वतःच कोणी ओळखिलं तो माझं निश्चित जाणेल, धन दौलत जरी उधळील तरीही त्याला नुमजेल. घे घे जाणून तू मजला, अथवा पश्चात ताप भला. कार्यभागना मम अडला, अडेल माझ्या बिन तुझला. माझं काही जात नाहीये. जर तू स्वतःला ओळखलंस तरच तू मला ओळखू शकतेस. म्हणजे तू अंतरी हाक दे, आतमध्ये जा, स्वतःच्या खामिया बघ, कुठे चुकतेस, कुठे तुला सुधारायची गरज आहे. हे सगळं शंकर बाबांनीच शिकवलं मला. त्यांनाच बघून हे सगळं आलं आणि आज अनुभव माझ्या आयुष्याचा, असे अनेक अनुभव महाराजांनी दिलेत. बट हा अनुभव आणि महाराजांची माझ्या आयुष्यात एंट्री. खूप छान. शंकर महाराजांचा तुम्ही अनुभव सांगितलात. जय शंकर. तुमचा वाढदिवस कसा आणि कुठे साजरा करता? दादा, प्रत्येकाला आवडतं आपला वाढदिवस हा धूमधडाक्यात छान साजरा करावा. मी माझ्या आतापर्यंत जेवढे बर्थडेज आहेत एक कायम मी लाविश प्रकारे सेलिब्रेट केलेत. माझ्या फ्रेंड्स बरोबर, माझ्या फॅमिली बरोबर, बाहेर जाऊन, हॉटेल रेस्टॉरंट्स मध्ये जाऊन, कुठेतरी बाहेर फिरायला जाऊन कायम. पण जेव्हा मी महाराजांच्या मार्गात आले तेव्हा महाराजच माझा परिवार आहे. आणि माझे फ्रेंड्स, फॅमिली ह्या सगळ्यांना एकत्रच घेऊन मी अजूनही माझा बर्थडे सेलिब्रेट करते. फक्त फरक एवढा आहे, तो बर्थडे नसतो, मी त्या दिवशी पादुका पूजन करते. कारण का मला माझ्या आयुष्याचं, ज्यांच्यामुळे माझ्या आयुष्याला दिशा मिळाली, ज्याने माझं उत्तमरित्या मार्गदर्शन केलं, असे माझे सद्गुरू आहेत, माझं सर्वस्व. त्या महाराजांना त्यांचाच उत्सव करते मी. माझा जन्मोत्सव राहतो बाजूला, मी त्यांच्या सोबत माझा उत्सव म्हणजे माझा वाढदिवस साजरा करते. भजन, कीर्तन, पादुका पूजन. आणि सतत आता 3रं वर्ष झालं, मी 3 वर्ष तेच करते आणि पुढेही तसंच चालू राहील. कारण का तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी
अजून काय पाहिजे असं? आपले गुरु आपल्या सोबतच, आपली आई वडील सगळं स्वामी सेवेकरी परिवार तुमच्या सोबत आहे. अजून काय हवं असतं एका स्वामी सेवकाला? मी अशा प्रकारे माझा वाढदिवस साजरा करते, महाराजांसोबत करते. सेवेमध्ये माझं अख्खं आयुष्य मी आता पूर्ण सेवेलाच दिलंय महाराजांच्या. खूप छान वाटलं. मला एक सांगा की तुमचा सामाजिक कार्याबद्दला पुढचा प्रवास कसा असणार? तोची एका समर्थ आता वर्षभरात तर आम्ही 25 आश्रमात सेवा देत आलो आहोत. स्वामींची म्हणजे देवाची तिजोरी, अन्नकुटी, शालेय शिक्षण सामग्री आम्ही करत आलो. जसं जसं महाराजांच्या आज्ञेने, जसं आम्हाला ज्या पद्धतीने पोचायचं त्या पद्धतीने आम्ही पोचलो आहोत. पण आम्ही याच्यामध्ये शिक्षण दूत, अन्नदूत आणि समर्थ सेतू या 3 गोष्टी आम्ही ह्याच्यामध्ये नव्याने सुरू केल्यात. समर्थ सेतू म्हणजे आपल्या आजूबाजूला परिसरात अशा आजी आजोबा आपल्याला दिसतात स्टेशनच्या साईडला बघा किंवा परिसरात असतात. तर आमच्याकडे असे बरेच केसेस असतात की तुम्ही आजी आजोबांना आश्रमात घेऊन जाल का, किंवा तुम्ही आजी आजोबांसाठी काय करू शकता, कारण का हे इथे रस्त्यावरच असतात. आता पावसाचे दिवस होते, मग तुम्ही काय कराल? तर अशा आजी आजोबांसाठी आम्ही काही आश्रमांमध्ये बोलून ठेवल्या जिकडे त्यांना निशुल्क काहीच पैसा त्यांच्याकडनं नाही घेतला जाणार आणि त्यांना तुम्ही त्या आजी आजोबांना आपण त्या आश्रमात त्यांचं पुढचं जे इनिंग आहे हे ते सुखाने तिकडे सुरू करू शकतात नव्याने आणि एकही पैसा त्यांना द्यायची गरज न लागणार आणि फक्त त्यांना तिथपर्यंत पोहोचवायची पूर्ण जबाबदारी आमची. पण ह्याच्यामध्ये पण जे आमच्याकडे केसेस येतात ते मी सांगू इच्छिते की तुम्ही थोडी चौकशी करा. आणि बरेचसे लोक काय होतात ना दादा, येतात आमच्याकडे आणि ती केस घेऊन येतात, म्हणतात की या आजींना तिथपर्यंत पोहोचवायचं, पण त्या आजींना विचारत नाहीत की त्यांना नक्की जायचंय का, कारण का त्यांना तिथे कोणतरी सोडून गेलं असतं. त्याच्यामुळे ते त्या व्यक्तीची वाट बघत असतात, कारण त्यांची मेंटल स्टेट तशी नसते. तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की असे जेव्हा केसेस येतात समर्थ सेतूमध्ये, तेव्हा आम्ही पूर्ण जबाबदारी घेतो. त्या पोलीस कंप्लेंट आपल्याला टाकावी लागते आणि मग त्यांना तिकडे आपण घेऊन जातो. त्याच्यानंतर शिक्षण दूत, तुम्हीही कोणाच्या तरी आयुष्यात शिक्षण दूत बनू शकतात. त्याचं पूर्ण एज्युकेशन तुम्ही, वर्षभराचं एज्युकेशन तुम्ही पूर्ण स्पॉन्सर करू शकता. सो त्याचाही आम्ही प्रयत्न पूर्ण करतोय की अशा मुलांना ज्यांचे आई बाबा नाही आहेत आणि कुठेतरी शिक्षणासाठी त्यांना इतरांवर अवलंबून राहावं लागतं, तर तिकडे आम्ही पूर्ण त्याची जबाबदारी घेतो. म्हणून शिक्षण दूत हा उपक्रम आम्ही सुरू केला आणि आता रिसेंटली आम्ही सुरू केला तो म्हणजे अन्नदूत. अन्नदूत म्हणजे बरेचसे असे फॅमिलीज आहेत, सिंगल मदर आहेत की त्यांना म्हणजे त्यांना धुणं भांडी करून मुलांना शाळेत पण टाकावं लागतं. आता त्या शाळेमधले बरेचसे शिक्षक त्या मुलांना समजून घेतात म्हणून त्यांच्याकडनं फीज नाही घेतली जात. पण असे बरेचसे फॅमिलीज आहेत ज्यांच्याकडे काही इन्कम नाही आहे तेवढं की राशन पण करू शकतील, घर पण सांभाळू शकतील. तर मला हे सांगायला आवडेल की आम्ही हा नवीन उपक्रम अन्नदूत हा सुरू केला. ह्याच्याने तुमच्या आजूबाजूच्या परिसरात तुम्हाला अशा कुठेही फॅमिलीज दिसतील ज्यांना रेग्युलरली अन्न पुरवठा नाही होत किंवा त्यांना खूप प्रॉब्लेम होतो, तर तुम्ही आमच्याशी कनेक्ट करा. दर महिन्याला आम्ही त्यांच्यापर्यंत राशन किट पोचवू आणि अशा प्रकारे अन्नदूत तुम्ही बनवू शकतात. त्याच्यासाठी तुम्हाला जरी मदत करता नाही आली, 2 हात एक माणूस काय नाही करू शकत, तुम्हाला मल्टिपल हँड्स लागतात. आणि आज तोची एका समर्थ एका व्यक्तीचं नाहीच आहे, असंख्य म्हणजे बोलतो ना 48,000चा परिवार आहे. सो आज एवढी लोक आपल्याला जोडले गेले, एवढी स्वामी सेवेकरींचा हा परिवार आहे. एकाने नाही शक्य होत. समाजसेवा ही एकटा माणूस नाही करू शकत, तुम्हाला 10 हात लागतात. कारण का शेवटी कसं असतं की लोकांपर्यंत पोहोचायला आपलं पण आर्थिक बळ तेवढं मजबूत असायला पाहिजे. सो आज एवढी सेवेकरी आपल्या सोबत आहे आणि हा उपक्रम आम्हाला जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात घेऊन जायचा आहे. तर हाच आमचा आता नवीन उपक्रम आहे आणि अशाच पद्धतीनेच तोची एका समर्थ काम करणार, कारण काही महाराजांचं आहे संस्था ही. छान की बघितलं आपण की सेवा किती मोठी असते. शेवटचा प्रश्न आपला असा आहे की तुम्ही स्वामी भक्तांना काय सांगाल? तुम्ही ते गाणं ऐकलंय, तू सुख करता तू दुःख हरता, त्याच्यामध्ये ना एक ओळ आहे, देवा सरू दे माझे मी पण. हे ऐकले तुम्ही? मला ते ती ओवी आणि ती लाईन आहे ना खूप आवडते. आणि तुझ्या दर्शनाने उजळून जाऊन दे हे जीवन, म्हणजे देवा सरू दे
माझे मी पण तुझ्या दर्शनाने उजळून जाऊन दे जीवन. ह्या ओवीतच एवढं एवढं सार आहे ना जीवनाचं, की माझ्यातला म्हणजे तुमच्यातला मी पण ह्याचं पहिलं आतून निघाला पाहिजे. कारण का जेव्हा हा मी अहंकाराचा जो असतो अहंकार हा जोपर्यंत आपल्या आत असतो ना तोपर्यंत कुठलाही देव आत नाही बसू शकत. अहंकार तुटायलाच हवा, तेव्हाच तुमच्या आतून ती प्रेमभाव तो प्रकटणार आणि देव तेथेचीच राहणार. देवाला स्वच्छ जागाच आवडते ना. देवाला आपण का स्वच्छ साफ करून ठेवतो? कारण का देवाला स्वच्छ मन, निर्मळ मन, निस्वार्थ मन असं लागतं. आणि ती जागा कायम साफ स्वच्छ ठेवायची विचारांनी, आचारांनी. तुमचे आचार असतात, कसं आपण वागतो, कसं आपण बोलतो, हे खूप आपल्या बद्दल सांगून जातात 10 गोष्टी. तर हा जो मी पण आहे हा सरून निघून गेला आयुष्यातनं. त्यानंतर तुझ्या चरणी कायम ठेव आणि तुझ्या दर्शनाने उजळून जाऊन दे माझं जीवन. दर्शन नुसतं बघून नाही तर अंतरंगातनं तुला पाहणं, देवाला पाहणं, त्याला जगणं, त्याला जाणून घेणं हे जास्त गरजेचं असतं. तर मी तुम्हाला सर्वांना हेच सांगेन की आयुष्याकडे बघा पण त्याचे 2 पर्स्पेक्टिव्ह ठेवा आणि जे तुमच्याकडे आहे त्याच्यात समाधानी राहणं खूप गरजेचं आहे. आपल्याला परमेश्वर भरभरून देतो, भरभरून देतो, फक्त आपल्यालाच समजत नाही आणि जेव्हा वेळ आली की मग आपण त्याच्याकडे अजून मागतो. हे न करता जे आपल्याकडे आहे त्याच्यातच आनंद शोधा आणि चांगल्या गोष्टी, चांगली संगत असावी कायम तुमची. मगाशी एका दादांनी मला छान एक गोष्ट सांगितली की लक्ष्मी माता आणि शनिदेव हे हे दोघं भांडत असतात आणि ते विष्णू भगवानकडे जातात आणि त्यांना म्हणतात की आमच्या दोघांपैकी म्हणजे कोण इम्पॉर्टंट आहे जास्त, तर कोण जास्त सुंदर आहे, रादर कोण जास्त सुंदर दिसतं. तर विष्णू भगवान त्या दोघांनाही बघून असं म्हणतो की लक्ष्मी येताना सुंदर दिसते आणि शनी जाताना सुंदर दिसतो. हे आयुष्याचं सारच या स्टोरीमध्ये आहे की प्रत्येकालाच वाटतं माझ्याकडे पैसा यावा, पैसा जाताना कसा वाटतं, टिकवण्याबद्दल कोण काय आपलं म्हणणं असतं ते कोण नाही बघत. लक्ष्मी येताना दिसते, लक्ष्मी जाताना दिसते, पण तीच आलेली लक्ष्मी कशी टिकवायची हे आपल्या हातात असतं. तसंच शनीचा प्रकोप जेव्हा होतो, शनी येताना आवडत नाही पण शनी जाताना आवडतो. का? कारण का शनी गेला, संकट गेलं, 7.5 गेली. अरे या 7.5च हा शनिदेव किती गोष्टी आपल्याला शिकवून जातो. तर आयुष्याकडे बघायचं पर्स्पेक्टिव्ह चेंज होणं खूप गरजेचं आहे. जज नका करू, स्वामी सेवेत राहा. सेवा ही नसे करून नसे, सेवा ही बोलूनही असते. तर चांगलं बोला, सत्कर्म करा, करत राहा आयुष्यभर. आणि स्वामी सेवेमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं तुमची म्हणजे उपास तपासपेक्षा उपासना करा. जेवढं स्वामी नामाच्या बोलतो ना अंतरंगाने रंगून जा. स्वामींचं जप कराच पण स्वामींचं नाव जपा. कारण का आपल्यावर जेव्हा 10 लोक आपल्या सेवेवर आपल्यावर जेव्हा बोट दाखवतात तेव्हा ते सद्गुरूंवर पण उचलले जातात. आपल्या थोडस आत्मपरीक्षण करा, स्वतःला अजून बोलतो ना स्वतःवर खूप काम करा. ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत जेव्हा तुम्ही स्वामी सेवेत आहात. एवढंच सांगेन. स्वामी तूच सखारे. खरं तर हे ऐकूनच मला खूप छान वाटतंय आणि आज इथे येऊन या संपूर्ण टीम सोबत इथे बसून नुसते आम्ही हा पॉडकास्ट नाही तर मला अतिशय आनंद झालाय की एक तोचेका समाजाचा हा प्रवास मला सर्वांपर्यंत मांडण्याची संधी मिळाली आहे. तर मी पुन्हा एकदा अख्ख्या टीमचे मनापासून आभार मानते. श्री स्वामी समर्थ. जय शंकर. तुम्ही करत असलेल्या तुमच्या कार्याला सलाम. स्वामी तूच सखारे या टीम तर्फे तुमचे आभार. या होत्या विद्या बारसकर. त्यांच्या सामाजिक सेवेचा आणि भक्तीचा मार्ग निरंतर चालत राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना. तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या, स्वामी नाम जपत राहा आणि महत्वाचं तुमच्या मनात स्वामींबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा. आपण आलेल्या पाहुण्यांकडून त्या प्रश्नाची उत्तरे घेऊ. त्यामुळे कमेंट करा, लाईक करा, शेअर करा
आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.